आनंद लुटा प्रत्येक दिवशी जीवनाचं मध्ये स्वागत. तुम्ही आलात, आभारी आहे. आपल्या समाजातल्या तरुण पिढीला रोज कोणत्या युद्धाला तोंड द्यावं लागतं यावर आज आपण बोलणार आहोत. आणि योग्य प्रकारचं वैचारिक जीवन जगल्यामुळे कसा फरक पडू शकतो हेही. माझा यावर विश्वास आहे म्हणून मी माझं पुस्तक मनाची युद्धभूमी लहानांसाठी आणि तरुणांसाठी अनुरूप असं लिहिलंय आणि त्याविषयी मी उत्साही आहे. जर आपण लहान मुलांविषयीच काही केलं तर आपल्याला तरुणांमध्ये सुधारणा करावी लागणार नाही. पुष्कळांना वाटतं ते त्यांच्या विचारांप्रमाणेच आहेत. त्यांना माहीत नसतं त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या विचारांमध्ये बराच फरक आहे. त्यांना वाटतं जसा ते विचार करतात तसेच ते आहेत. पण सत्य हे आहे की या जगात एकापेक्षा अधिक माहिती यंत्रणा उपलब्ध आहे. सैतानाला जे तुमच्या मनात भरवायचं असतं ते त्याच्याकडे असतं आणि देवाला जे तुमच्या मनात भरवायचं असतं ते त्याच्याकडे असतं. येशू म्हणाला, सत्यच तुम्हाला बंधमुक्त करील. आज पुष्कळ जण गुलामगिरीत जगतात कारण ते असत्यावर विश्वास ठेवतात. फसवणूक म्हणजे असत्यावर विश्वास ठेवणं. पण जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवता तेव्हा ती गोष्ट खरी नसली तरी तुमच्या विश्वासामुळे ती वस्तुस्थिती असते. माझ्या बालपणी बरीच वर्ष माझं शोषण झालं. मी याच विचारसरणीत मोठे झाले की माझा भूतकाळ वाईट आहे म्हणून मला चांगलं जीवन लाभणार नाही. पण आता मला कळलंय, जरी माझी सुरुवात चांगली नसली तरी माझा शेवट चांगला असू शकतो. आजच्या तरुण पिढीला जर आपण अशा प्रकारची माहिती जरा आधीच देऊ शकलो तर. आज असे असंख्य तरुण आहेत जे कदाचित आपल्या आईवडिलांमुळे किंवा मित्रमैत्रिणींमुळे किंवा शिक्षकांमुळे किंवा कुणाहीमुळे दुखावले गेलेत आणि ते असत्यावर विश्वास ठेवतायत. जर ते त्या असत्यावरच विश्वास ठेवून राहिले तर त्यांचं जीवन पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन जाईल. माझे आजचे पाहुणे रॉन लूस हे टीन मेनियाचे संस्थापक आहेत, ज्याद्वारे ते 20 लाखांपेक्षा अधिक तरुणांपर्यंत पोहोचू शकले आहेत आणि ते आज आमच्या सोबत आहेत. याबद्दल आम्हाला आनंद आहे. सादर आहे त्यांच्या सेवेचा एक व्हिडिओ ज्याचा तुम्ही नक्कीच आस्वाद घेऊ शकाल. रॉन लूस हे टीन मेनिया मिनिस्ट्रीजचे संस्थापक आहेत, जी जगभरातील लाखो तरुणांपर्यंत पोहोचणारी एक तरुण ख्रिस्ती संघटना आहे. रॉन सुवार्तेच्या सत्याची घोषणा कोणत्याही तडजोडीशिवाय करतात आणि ते तरुणांना त्यांच्या शाळेत आणि त्यांच्या समाजात ख्रिस्तासाठी उभं राहण्याचं आव्हान देतात. मला वाटतं तुम्ही आपल्या पायावर उभं राहावं आणि आपल्या संपूर्ण शक्तीने ओरडून म्हणावं, मला वधस्तंभ हवाय. रॉन, आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आल्यामुळे मलाही आनंद झाला. आम्ही तुमच्या सेवा कार्याला कधीपासून पाठिंबा देतोय? या गोष्टीला 10 वर्षांपेक्षा अधिक काळ झालाय. आपण अपघातानेच एकदा लिफ्टमध्ये भेटलो होतो आणि त्या क्षणापासून तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही आम्हाला दर महिन्याला मदत पाठवून पाठिंबा दिलाय. आम्ही तुम्हाला मदत करतो कारण तरुणांना मदत करण्यावर आमचा ठाम विश्वास आहे. मी किशोर वयात दुखावले गेले होते, त्यामुळे मी एक अस्वस्थ तरुणी झाले आणि मग बरीचशी वर्ष मला अशा गोष्टींपासून बरं होण्यात घालवावी लागली ज्यांच्याविषयीचं सत्य मला माझ्या बालपणीच कळलं असतं तर त्या गोष्टी मी टाळू शकले असते. मी एक पुस्तक लिहिले, मन ही एक युद्धभूमी आहे. ते मी लहानांसाठी आणि तरुणांसाठीच लिहिलेलं आहे. 8 ते 12 वर्ष वयोगटातल्या मुलांसाठी आणि तरुणांसाठी ते लाभदायक आहे. तुम्हाला वाटतं का की आज आपल्याला अशा प्रकारच्या पुस्तकांची गरज आहे? मला खूप आनंद वाटतो की तुम्ही आपलं लक्ष आता लहानग्यांवर आणि तरुणांवर केंद्रित केलं आणि तुम्हाला त्यांची काळजी वाटते, कारण तुमची सेवा मुख्यतः प्रौढांपुरतीच मर्यादित आहे. पण तुम्ही जे बीज तुमच्या लेखन साहित्याने पेरलं होतं ते आता तुम्ही तरुणांसाठी अनुरूप असं केल्यामुळे त्यांना आपल्या तरुणपणातच ही मौल्यवान सत्य समजतील, ज्यामुळे ते त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचवू शकतील. तेव्हा हे केल्याबद्दल फार फार धन्यवाद. आज हा कार्यक्रम पाहणाऱ्या पुष्कळांना मुलं नसतील किंवा त्यांची मुलं मोठी झाली असतील आणि त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आजचा कार्यक्रम आमच्यासाठी नाही. पण एक सांगू, माझीही मुलं मोठी झाली आहेत, मीही तसा विचार करू शकते. पण मला जाणीव आहे की आजची तरुण पिढी ही उद्याची प्रौढ पिढी असणार आहे आणि हीच पिढी आपल्या देशाचं भविष्य आहे. त्यामुळे आपण त्यांच्यासाठी उपलब्ध असलेल्या वाईट माहितीविरुद्ध लढा हा दिलाच पाहिजे. आणि मला वाटतं आज आपण याविषयीच बोलणार आहोत. तरुणांसाठी भरपूर वाईट गोष्टी उपलब्ध आहेत. माझे पती नेहमी म्हणतात, शांत राहणं म्हणजे संमती देणं. म्हणून जर आपण आपल्या तरुणांना याविषयी सांगितलं नाही तर आपण हे नकळतपणे मान्य करतो की हे सगळं योग्य आहे. म्हणून आपण आपल्या भविष्यासाठी तरुणांना मदत करायला हवी. तुम्ही तुमच्या पुस्तकाला मनाची युद्धभूमी हे नाव अगदी योग्य दिलंय, कारण सर्व तरुण पिढीच्या मनात आणि हृदयात आणि डोक्यात एक प्रकारचं युद्ध सतत चालू असतं. आणि पुष्कळांना असं वाटतं की माझ्या लहानपणी मी देखील अशा त्रासातून गेलो आणि मी त्यातून निभावलो, तेव्हा ते देखील निभावतील. पण अशा लोकांना या तरुणांच्या मानसिक संघर्षाची आणि युद्धाची जरा देखील कल्पना नसते. आणि आज आपण आपल्या तरुणांमध्ये अशा गोष्टी घडताना पाहतो ज्या आतापर्यंतच्या इतिहासात यापूर्वी कधीच घडल्या नव्हत्या. उदाहरणार्थ, तुमच्या म्हणण्याप्रमाणे ही सर्वात मोठी पिढी आहे
आणि ते काय विचार करतात, खरंय. कसे वागतात याविषयी आपण लक्ष असायला हवं, कारण तेच आपल्या देशाचे मुख्य घटक आहेत आणि ते संस्कृतीला आकार देतात. आणि हे तरुण पुढे अनेक पुस्तकं लिहितील, कंपन्या चालवतील, ऑफिस चालवतील आणि सर्व कारभार पाहतील. म्हणून त्यांना प्रभावित करणाऱ्या गोष्टींविषयी आपण दक्ष असायला हवं. ही पहिलीच अशी पिढी आहे जिच्यामध्ये केवळ 4% हे तरुण पुन्हा मुली एकदा सांगा, लोकांना हे नीट प्रकारे समजून घ्यायचं. पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवणारे ख्रिस्ती आहेत. असं यापूर्वी अमेरिकेत कधीच घडलं नव्हतं. फक्त 4% तरुण पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवणारे ख्रिस्ती होते. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी 65% तरुण, त्यानंतर ही संख्या 35% होती आणि महायुद्धानंतरच्या पिढीत 16% आणि आता 4%. आणि म्हणजे दुसऱ्या जागतिक युद्धानंतर बायबलवर विश्वास ठेवणाऱ्या तरुणांची संख्या 65% वरून घसरून 4% आलीय. 4%. आणि म्हणून अत्यंत तातडीची गरज आहे, कारण जर आपण ह्या तरुणांना अशा अवस्थेत प्रौढ होऊ दिलं आणि फक्त 4%च ख्रिस्ती असले तर अमेरिकेचं स्वरूप वेगळं असेल. आपल्याला ठाऊक आहे की पुष्कळ लोक वयाची विशी ओलांडल्यापासून ख्रिस्ताकडे येतात आणि ख्रिस्ताला स्वीकारतात. म्हणून घाई करण्याची आणि संघर्ष करण्याची गरज आहे, कारण जर आपण तरुणांना वयाची विशी गाठण्यापूर्वी आवरलं नाही तर आपल्याला आणखी किती काळ मिळेल. खरं तर तरुण मुलं वयाच्या 15व्या-16व्या वर्षापर्यंत संवेदनशीलतेच्या शिखरावर असल्यामुळे आपल्याला 5 ते 7 वर्षांचा काळ मिळू शकतो, ते 20 वर्षांचे होईपर्यंत. तेव्हा तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमची मुलं जरी लहान नसली तरी ते आपल्याला प्रत्येकाने समजणं गरजेचं आहे की प्रत्येक पालकाने, तरुणाच्या प्रत्येक पालकाने, ख्रिस्ती व्यक्तीने आणि व्यावसायिकाने या गोष्टीकडे लक्ष देऊन दक्ष राहणं गरजेचं आहे की आपल्या मुलांवर कोणते संस्कार होत आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात मुलांच्या बाबतीत जे यापूर्वी कधीच घडलं नव्हतं त्यात आणखी कशाचा समावेश आहे. आपल्याकडे प्रसारमाध्यमांची संपृक्तता कधी नव्हे तेवढी वाढली आहे. उदाहरणार्थ, जेव्हा आपण वाढलो तेव्हा आपल्याकडे काय होतं, रेडिओ आणि अगदी टीव्ही आणि खरंय. AM आणि FM आणि 8 ट्रॅक टेप्स. पण आता एवढं नवीन तंत्रज्ञान आलंय आणि हे तंत्रज्ञान कदाचित वाईट नसेलही, पण याद्वारे सगळी बरी वाईट माहिती पुरवली जाते. आणि म्हणून आयपॉड जे सर्व प्रकारचं संगीत आपल्यामध्ये सामावून घेतं आणि आईवडिलांना याची कल्पना नसते की प्रसारमाध्यमांनी नवीन तंत्रज्ञानाद्वारे आपल्या मुलांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग शोधून काढलाय आणि त्यांचा आपल्या मुलांवर किती विपरीत परिणाम होतो. ज्याप्रमाणे जोश मॅकडवेल म्हणतात की मी प्रथमच अशी पिढी पाहतोय जी घरातल्या गोष्टींपेक्षा बाहेरच्या गोष्टींमुळे जास्त प्रभावित झाली. म्हणून आपल्या आईवडिलांच्या नकळत जेव्हा मुलं 16-17-18व्या वर्षी भयंकर चूक करतात तेव्हा पालक म्हणतात, आम्हाला वाटलं होतं आम्ही तुला चांगल्या प्रकारे वाढवलंय. कदाचित तुम्ही त्यांना मुळीच वाढवलं नसेल, कदाचित प्रसारमाध्यमांनी त्यांना वाढवलं असेल, कारण कम्प्युटर आणि टीव्हीद्वारे तुम्हीच तुमच्या दिवाणखान्यात किंवा तुमच्या शयनगृहात एका अतिरेक्याला आमंत्रित केलंय आणि त्यांनीच अक्षरशः तुमच्या मुलांना वाढवलं असेल. एक साधारण किशोरवयीन दर आठवड्यातले 35 ते 55 तास इंटरनेट आणि टीव्हीमध्ये घालवतो आणि एवढा सगळा वेळ ते हे पाहण्यात घालवतात, 35-55 तास दर आठवड्याला. आणि तुम्हाला वाटतं की त्याच्यातून आणि त्याच्या डेटातून येणारी माहिती विध्वंसक आहे. तुमच्याकडे आई वडिलांना सल्ला देणारी एक सीडी असते, पण त्यात नेमकं काय आहे ते तुम्हाला माहीत नसतं, कारण ती कायदेशीर माहिती नसून ऐच्छिक माहिती असते. व्हिडिओ गेम्समध्ये शिव्यांसारखे किळसवाणे असे भयंकर शब्द असू शकतात आणि तुम्ही विचार करता त्यात हे सगळं काही असतं तर त्याने ते विकलंच नसतं, पण हो, ते विकतात. आणि असे व्हिडिओ गेम्स जे फार भयंकर आहेत ते मुलांना खून करण्याच्या योजना आखायला, वेश्यांशी लगट करायला आणि व्हिडिओ गेम्सद्वारे कामपूर्ती करायला शिकवतात. आणि अशी बरीच मुलं आहेत, असंख्य, जी सध्या जेलमध्ये आहेत अशाच योजना आखून खून केल्यामुळे. आपल्या काळात हे असं सर्व काही नव्हतं. आपल्या काळात काय होतं, पॉंग बरोबर आहे. नावाचा व्हिडिओ गेम. पण हल्लीचे व्हिडिओ गेम्स हे मुलांच्या मनावर सतत आघात करतात आणि आपल्याला आश्चर्य वाटतं की मुलांमध्ये असे निर्दय प्रकार का घडतात. आपल्या संस्कृतीचं लैंगिकीकरण झालं ही अशी गोष्ट आहे जी आपल्याकडे सर्वत्र जास्त प्रमाणात आढळते. आणि हल्लीच्या घरांमध्ये तर असंही घडतं की एखादा कार्यक्रम संपूर्ण कुटुंब एकत्र बसून पाहत असताना जर एखादा लैंगिक विनोद घडला तर आपल्या मुलांनी तो ऐकू नये म्हणून आईवडील मुद्दाम गोंगाट करतात. आणि आता अशी माहिती उपलब्ध झाली आहे की जेवढ्या जास्त प्रमाणात मुलं हे ऐकतात आणि बघतात तेवढे अधिक ते लैंगिकदृष्ट्या कार्यक्षम होतात. सामान्य व्यवहार ज्ञान असलेल्या लोकांना हे फार पूर्वीपासून ठाऊक आहे, पण आता तर तशी माहितीच उपलब्ध आहे. रँड कॉर्पोरेशनने हा अभ्यास केला आणि हल्लीचे पालक आपल्या मुलांविषयी दक्ष नाहीत. त्यांची मुलं लैंगिक संबंध ठेवतात आणि त्यामुळे त्यांना आजार होतात आणि त्यांना चिंता वाटत नाही. 8,000 मुलांना रोज लैंगिक आजार होतात. ते याविषयी दक्ष नसतात की त्यांच्या मुलांना अयोग्य पेहरावामुळे त्यांच्यावर बलात्कार होऊ शकतो. त्यांना याची पर्वा नसते की आपल्या मुली अविवाहित माता होऊ शकतात. आणि ज्याप्रमाणे दरवर्षी 2,50,000 मुली अविवाहित माता होतात. आणि अमेरिकेतील दारिद्र्याचं मुख्य कारण हेच आहे, पण लोकांना त्याची पर्वा नाही. ते फक्त पैसे कमावण्यापुरतेच दक्ष आहेत आणि त्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. पालक या नात्याने पण प्रौढ या नात्याने आपल्याला वाटतं की आपल्या मुलांना संघर्षातून जावं लागतंय. पण आपल्या देशात नैतिकतेची फार मोठी कमतरता आहे. असं वाटतं की पूर्वी नैतिकतेचा एक काळ होता जेव्हा असं म्हटलं जायचं की माझ्याकडे जर पैसे कमावण्याची एखादी योजना असेल आणि ती इतरांसाठी घातक असेल तर मी त्या योजनेप्रमाणे वागणार नाही. पण आता आपल्याकडे असा एक अलिखित असा नियम आहे की जर माझ्याकडे पैसे कमावण्याची योजना असेल तर ती अंमलात आणून पैसे कमावणं माझा हक्क आहे. आणि जर तुम्हाला ती पटत नसेल तर खुशाल कोर्टात जा, कोणाला काय त्रास होतो याची मला पर्वा नाही. त्यामुळे आपल्या मुलांना, आपल्या बाळांना, आपल्या लहानग्यांना किंमत भरावी लागते. माझ्यामध्ये आणखी एक गोष्ट आहे ज्यामुळे आपल्या मुलांना सध्या संघर्ष करावा लागतोय आणि ती म्हणजे आपल्याकडे सहज उपलब्ध असलेली अश्लील चित्र कधीच नव्हती. जर तुम्ही परिणामांविषयी विचार केलात तर आपण सर्व जाणतो की पोर्नोग्राफी वाईट आहे, पण ती किती वाईट आहे याची आपल्याला जाणीव नाही आहे. आणि पूर्वी या बाबतीत किमान काही मर्यादा असायच्या. तुम्हाला हे विकणाऱ्या व्यक्तीकडे जावं लागायचं आणि तो तुम्हाला या गोष्टी एखाद्या टेबलाच्या मागून द्यायचा आणि मग तुमचे आई वडील किंवा तुमचे शेजारी तुम्हाला पाहत नाहीत ना याची तुम्ही काळजी घ्यायचा.
पण आता तर ते तुमच्या बेडरूममध्येच आहे. क्लिक करा, क्लिक करा, क्लिक करा आणि ते मुलांची मनं उद्ध्वस्त करतं आणि त्यांना विकृत आकार देतं. आता हेही सिद्ध झालंय की जे लोक सतत पोर्नोग्राफीच्या संपर्कात असतात त्या लोकांचं लग्न झाल्यानंतर ते स्वाभाविक किंवा सामान्य लैंगिक संबंधांचा आनंद अनुभवू शकत नाहीत. आपण आज कोणत्या विश्वात आपल्या मुलांना वाढवत आहोत? नियमितपणे ऑनलाईन असलेली जवळजवळ 80% मुलं रोज असंख्य अश्लील चित्र पाहतात जी विभत्स आणि विकृत आहेत. 80% जर आपल्याला वाटतं की घटस्फोटाचं आत्ता असलेलं 50% प्रमाण वाईट आहे, तर त्या मुलांचं लग्न झाल्यावर ते प्रमाण किती होईल? म्हणून आता सर्वांनी दक्ष राहण्याची वेळ आली आणि मी देवाचे आभार मानतो की तुम्ही मनाची युद्धभूमी या तुमच्या पुस्तकाद्वारे लहान मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये काळजीपूर्वक सेवारत आहात आणि तुम्ही आम्हाला आणि तरुणांच्या इतर सेवा कार्याला आर्थिक मदत करून देवाच्या वचनाचं बी पेरून मोलाची मदत करतात. आपल्या देशातल्या प्रत्येक पालकाने, प्रत्येक आईवडिलांनी, प्रत्येक उद्योगपतीने, प्रत्येक विश्वासणाऱ्याने तरुणांभोवती एकत्र येऊन असं म्हणायची वेळ आली की आपण काहीतरी करायला हवं. जेव्हा परिस्थिती अशी असते, प्रतिकूल असते आणि तुम्हाला अगदी निराश वाटत असेल, तेव्हा आपले हात वर करून जशी प्रार्थना करणं सोपं असतं. आम्ही प्रार्थनापूर्वक चांगलं घडण्याची अपेक्षा बाळगतो. पण आपण यापेक्षा अधिक करायला हवं. दुसऱ्या जागतिक युद्धाच्या वेळी जर तुम्ही इंग्लंडमध्ये राहणार असतात आणि तुम्हालाही फारच निराशमय असं वाटलं असतं, नाझी लोकांनी संपूर्ण युरोप काबीज केलं होतं आणि ते बॉम्ब टाकत होते, आपल्याला एका योजनेची गरज होती, एका युद्ध योजनेची. वेगवेगळ्या सेवा कार्यांबरोबर काम करत असताना आम्ही एकत्र येऊन हा विचार केला की आपल्या देशातील तरुणांची सुटका करण्यासाठी कशा प्रकारच्या युद्ध योजनेची गरज आहे. दुसऱ्या महायुद्धातल्या स्थितीप्रमाणे आज प्रत्येकाने काही ना काही करण्याची गरज आहे आणि ही युद्ध योजना टीन मेनिया आणि इतर सेवा कार्यांबरोबर उभी राहिलेली आहे. आपल्या तरुण संघातल्या मुलांची सुटका करण्यासाठी एकत्र आलो नाही तर एका विकृत अमेरिकेचा उदय होईल आणि आपली अवस्था मध्यकालीन युरोपसारखी होईल, जेव्हा आपण मागे पाहून म्हणू की आपण इथपर्यंत कसं येऊन पोहोचलो. पण आपल्याला परिस्थितीची जाणीव आहे. रॉन, देवाने त्याच्या वचनात पुढच्या पिढीसाठी आपल्याला एक जबाबदारी दिली आहे. त्यामुळे असा विचार करणं खरंच खूप चुकीचं आहे की आताची पिढी मोठी झाल्यावर मी नसेन तेव्हा ही माझी समस्या नाही, माझी जबाबदारी नाहीये. पण ही खरं तर आपलीच जबाबदारी आहे, कारण देवाने आपल्याला पुढच्या पिढीसाठी तयारी करायला सांगितलीये की त्यांना खात्रीपूर्वक सत्याची ओळख व्हावी. आपण इथे एक लहानसा ब्रेक घेणार आहोत, पण जेव्हा आपण हजर होऊ तेव्हा ज्याविषयी मला बोलायचंय ते हे की तुम्ही याविषयी खात्री करून घ्या की जास्तीत जास्त चर्चेस सध्या त्यांचा सर्वाधिक पैसा प्रौढांसाठी खर्च करतात, पण त्यांचा फारच थोडा पैसा लहानांसाठी आणि तरुणांसाठी खर्च होतो. खरे तर हे अगदी उलट असायला हवं. आपण आता एक लहानसा ब्रेक घेणार आहोत आणि आल्यानंतर आपण इतर महत्वाच्या गोष्टींविषयी बोलणार आहोत, ज्यामुळे आपल्यातल्या प्रत्येकाला समजेल की तरुणांसाठी आपली विशेष जबाबदारी आहे आणि ती आपण पार पाडलीच पाहिजे, नाही का? पुन्हा एकदा स्वागत. रॉन लूस यांच्याशी आज आपण बोलतोय की आपल्या तरुण पिढीला ज्या भयंकर युद्धाला तोंड द्यावं लागतंय त्यासाठी त्यांना आपण कशी मदत करू शकतो. बरोबर. रॉन, आपल्या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात तुम्ही खरंच खूप उत्कृष्ट माहिती आम्हाला दिली आहे. तुम्ही आम्हाला सांगत होतात की लहान मुलांना आणि तरुणांना आज कशा प्रकारच्या परिस्थितीला तोंड द्यावं लागतंय. आपण बोलत होतो की तरुणांसाठी आणि लहान मुलांसाठी आपण हवं तेवढं पुरवत नाही आहोत. मी एक ऐकलंय, पण ते किती खरंय माहीत नाही, पण माझ्या मनात एक संशय डोकावतो की पुष्कळ चर्चेस त्यांचा बहुतेक पैसा प्रौढांमध्ये सेवा करण्यासाठी ओततात, पण लहान मुलांसाठी आणि तरुणांसाठी काही करायचं म्हटलं की ते त्याला तितकंसं महत्त्व देत नाहीत. तुम्हाला काय वाटतं? हे अगदी खरं आहे. वास्तविक पाहता आम्ही बऱ्याचशा राष्ट्रीय संस्थांच्या तरुण पुढाऱ्यांशी आणि पुष्कळशा तरुण सेवकांशी आणि तरुणांच्या पालकांशी चर्चा केली आणि त्यांना विचारलं की आपल्या देशात सर्वाधिक मंडळे असताना आणि सर्वाधिक सेवा संस्था असताना फक्त 4%च खरे ख्रिस्ती कसे काय उरले? 4% आम्हाला पुन्हा एकदा सांगा, म्हणजे या प्रत्येकाला नवीन समजेल. पिढीतल्या तरुणांपैकी फक्त 4%च तरुण बायबलवर विश्वास ठेवणारे ख्रिस्ती असतील. चर्चला जाणाऱ्यांची संख्या यापेक्षाही जास्त आहे, पण देवाच्या वचनाप्रमाणे आपलं जीवन जगणारे आणि देवावर संपूर्ण अंतःकरणाने विश्वास ठेवणारे फक्त 4%च लोक आहेत. आणि आपली अशी अवस्था यापूर्वी कधीच नव्हती. आपली अशी अवस्था कशामुळे झाली? जी गोष्ट आपण पुन्हा पुन्हा ऐकतो आणि ती ही की आपलं पालक आणि आपले पुढारी तरुणांमध्ये सेवा करण्यात मुळीच गुंतलेले नाहीत आणि त्यांच्या दृष्टीने आई वडिलांनी आणि इतर वयस्कर लोकांनीच आनंदी राहणं महत्त्वाचं आहे. हे असे लोक आहेत जे दशांश देतात आणि दानधर्म करतात आणि तुम्ही त्यांच्यामध्ये लुडबुड केलेली त्यांना आवडत नाही. त्यामुळे वस्तुस्थिती ही आहे की आपल्या देशातल्या तरुणांच्या बहुतेक सेवाभावी संस्थांना मदत मिळत नाही आणि तरुण पालकांना पगार नाही जे स्वेच्छेने सेवा करतात. त्यामुळे त्यांच्याकडे अभ्यासासाठी आणि इतर गोष्टींसाठी पैसे नाहीत. जसं तरुणांमध्ये प्रभावीरित्या सेवा करण्यासाठी तरुणांच्या सभा, स्पष्ट आवाज योजना आणि प्रकाश योजना आणि व्हिडिओ या गोष्टींची गरज असते. खरं पाहता जोपर्यंत आपण वडिलांची म्हणजे आई वडिलांची आध्यात्मिक वडिलांची
म्हणजेच पालकांची आणि पुढाऱ्यांची हृदय काबीज करत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही, आपल्याला खरंच यश मिळणार नाही. तुम्ही मला एखादं असं चर्च दाखवा ज्या तरुणांचं प्रगतशील सेवाकार्य आहे, आणि मी तुम्हाला एक असं चर्च दाखवीन ज्याचे पालक आर्थिकदृष्ट्या स्थिर, सेवेत गुंतलेले, पूर्णपणे सेवेसाठी समर्पित असे आहेत. आणि उदाहरण द्यायचं झालं तर उदाहरणार्थ आपण फक्त प्रौढांसाठीच असलेलं सभागृह बांधत नाही, तर आपण तरुणांसाठी किंवा लहान मुलांसाठी एखादं सभागृह बांधायचा विचार करतो. हा देखील अशाच प्रकारचा निर्णय असला पाहिजे. प्रौढांचा देखील समावेश होतो. मला ठाऊक आहे, माझ्या स्वतःच्या मुलीला 4 मुलं आहेत. आमच्या नातवाने नुकतंच तरुणपणात पदार्पण केलंय आणि आमच्या मुलीने जवळजवळ 2 वर्ष एका योग्य चर्चचा शोध करण्यात घालवली. तिने ही खटपट स्वतःसाठी किंवा आपल्या नवऱ्यासाठी केली नाही, तर तिने ही खटपट आपल्या मुलांना त्यांच्या तरुणपणी योग्य मार्गदर्शन करणारं चर्च मिळावं म्हणून केली. मला वाटतं बरेचसे आत्मिक पुढारी असा विचार करून ही चूक करतात की चर्चमध्ये सगळं काही केवळ प्रौढांसाठीच असलं पाहिजे, कारण असे पुष्कळ लोक आहेत ज्यांना मुलं आहेत. त्यामुळे ज्या चर्चमध्ये लहान मुलांसाठी आणि तरुणांसाठी मार्गदर्शनपर कार्यक्रम असतात, केवळ त्याच चर्चमध्ये जाण्यासाठी आईवडील उत्सुक असतात. अगदी बरोबर, कारण ते निराश झालेले असतात आणि त्यांना मुळीच कळत नाही की आपल्या मुलांना देवाच्या भयात कसं वाढवायचं किंवा परमेश्वराच्या ज्ञानात त्यांना कसं वाढवायचं किंवा देवाशी त्यांचं समेट घडवून देवाच्या गोष्टींविषयी त्याच्या मनात आवड कशी निर्माण करायची. आणि आईवडील या नात्याने आपण ही काळजी घ्यायला हवी की आपण पूर्णपणे चर्चवरच अवलंबून राहू नये. आपल्याला वाटतं मी त्यांना संडे स्कूलला आणि तरुणांच्या सभेला पाठवतो, मला त्यांना शिकवायची काही गरज नाही, मला त्यांचा आदर्श व्हायची गरज नाही. आपण इतरांसमोर ख्रिस्ताचे जिवंत साक्षी म्हणून जगायला हवं. आपण परिपूर्ण नसलो तरी आपण वास्तविक आहोत आणि आपला विश्वास खरा आहे. आणि आपण जर चुकलो तर आपण आपल्या मुलांची क्षमा मागायला हवी. आपली मुलं आपल्याला देवाच्या समक्षतेत वेळ घालवताना आणि मनन करताना पाहतात आणि ते आपली दुर्बलताही पाहतात, पण आपण दुर्बलतेवर मात करतो तेव्हा ते आपल्यातला खरा बदलही पाहतात. आपण त्यांना काय सांगतो पेक्षा आपण त्यांच्यासमोर कसं वागतो हे महत्त्वाचं. बरोबर आहे. पण खरं सांगायचं, जर आपल्या मुलांप्रमाणे जर आपण इतर मुलांचा विचार केला नाही तर आपल्याला यश मिळणार नाही. लोक म्हणतात मी माझ्या मुलांपर्यंत पोहोचण्यातच फार गुंतलो, इतरांच्या मुलांसाठी माझ्याकडे अजिबात वेळ नाहीये. पण देवभक्त आई वडील नसणाऱ्या मुलांना कोण मदत करेल? त्यांच्यापर्यंत कोण पोहोचेल? आपल्या मुलांपर्यंत पोहोचल्यानंतरही जर आपण आपला देश गमावला तर आपण अपयशीच ठरू. आपली मुलं पुढे कोणाबरोबर विवाह करतील? जर आपल्यामध्ये केवळ 4% देवभक्त लोक उरले तर आपली मुलं कोणत्या प्रकारच्या समाजात वाढतील? तर हे संपूर्ण युद्ध एखाद्या चळवळीप्रमाणे या तरुण पिढीच्या सुटकेसाठी सुरू व्हायला हवं, ज्यात सर्व पालकांचा म्हणजेच प्रत्येक आई वडिलांचा सहभाग असेल. कमीत कमी ते आपल्या मुलांना सांगू शकतात की जोपर्यंत तुम्ही तुमच्या 4 मित्रांसोबत घेत नाही तोपर्यंत आपण चर्चला जाणार नाही. कदाचित आपल्याला त्यासाठी थोडं लवकर उठावं लागेल, इंधनासाठी थोडा अधिक खर्च करावा लागेल, पण आपण हे सगळं इतर गोष्टींसाठी, फुटबॉलसाठी, मौज मजेसाठी नेहमी करत असतो. तर आपण हे सगळं देवासाठी का नाही करू शकणार? तुम्ही किमान हे तरी नक्कीच करू शकता. जर तुम्ही आजी आजोबा असाल तर तुम्ही केक बनवू शकाल, तुम्ही इतरांच्या मुलांना आपल्या घरी बोलवू शकाल, तुम्ही इतर मुलांना आपली नातवंड होण्याचा अधिकार देऊ शकाल का? पुष्कळशा मुलांना तर त्यांचे आजी आजोबा देखील माहीत नाहीत. आणि तरुण पिढीसाठी झटणारी जुनी पिढी आता आपण गमावून बसलो. जर तुम्ही उद्योगपती असाल किंवा तुम्ही आपला पैसा तरुणांमध्ये सेवा कार्यासाठी देऊ शकाल का? ही किती मोठी शोकांतिका ठरेल जर तुम्ही बुद्धिमान असूनही आपल्या मुलांची नातवंडांची काळजी घेऊनही आतापासून 10-20 वर्षानंतर असं म्हणाल की आपल्या देशाला झालंय काय? आपली गाडी रोडावरून घसरली. 20 वर्षापूर्वी गुंतवणूक केली असती तर गाडी घसरली नसती. एक सांगू राव, मी माझं सेवा कार्य फक्त प्रौढांसाठीच असं म्हणू शकले असते, पण देवाने मला तरुणांसाठी आणि किशोरवयीन मुलांसाठी काही करायला सांगितलं. आणि आम्ही सेंट लुईस ड्रीम सेंटर नावाचं चर्च इनर सिटीमध्ये सुरू केलं. आणि हे चर्च सुरू करण्यामागचं मुख्य कारण हेच होतं की मला इनर सिटीमधल्या तरुणांपर्यंत पोहोचायचं होतं, जे माझ्या माहितीप्रमाणे हळूहळू गाळात रुतत चालले होते. आणि त्यांनी जर सुवेळी योग्य गोष्टीची निवड केली नसती तर त्यांचं जीवन अक्षरशः उद्ध्वस्त झालं असतं. त्यामुळे आम्ही चर्च त्वरित सुरू केलं, कारण आम्ही तिथं सुवार्ता प्रसाराचं कार्य भरपूर केलं होतं. आणि आता आमच्या इनर सिटीमधल्या चर्चमध्ये 1000 लोक आहेत. आणि असं क्वचितच पाहायला मिळतं, पण बरेचसे लोक आमच्या चर्चमध्ये यासाठी येतात कारण आमच्याकडे तरुणांसाठी फारच उत्कृष्ट कार्यक्रम असतात. मागील काही वर्षांमध्ये आम्ही आमच्या सेवा कार्याच्या सादरीकरणात आवश्यक असे बदल केलेत. म्हणजे मला असं म्हणायचंय की आम्ही आमचे संदेश बदलले नाहीत, आम्ही आमची नीतिमत्व बदलली नाहीत, आम्ही आमची मूल्य बदलली नाहीत, पण आम्ही जॉयस मायर सेवा कार्याचं नूतनीकरण करतो. म्हणजे त्यात कोणताही जुनाटपणा, रटाळपणा आणि कालबाह्यपणा जाणवणार नाही. आणि त्यात आजच्या तरुणांसाठी काहीच नाही असं कोणीही म्हणू शकणार नाही. मला वाटतं प्रत्येक चर्चला आणि प्रत्येक सेवा कार्याला ही जाणीव असायला हवी की त्यांनी तरुणांसाठी साजेसं असणं ही त्यांची जबाबदारी आहे. तडजोड करू नका, पण तरुण पिढीसाठी अनुरूप असा, कारण ती तरुण पिढी आपल्या देशाचं भवितव्य आहे. नक्कीच नाही का? अगदी बरोबर. जगातल्या कोणत्याही व्यवसायाला जेव्हा हे कळेल की त्यांच्या वस्तू फक्त 60च्या लोकांपुरती मर्यादित आहेत, तेव्हा ते आपलं धोरण बदलून तरुणांवर लक्ष केंद्रित करतील किंवा त्यांच्या लक्षात येईल की ते त्यांच्या व्यवसायाला मागे पडलेत.
सगळेजण म्हणजे कोण तर ख्रिस्ताची मंडळी. कारण काय? कारण तरुणांसाठी निधी उभारणं आपल्याला कळलेलंच नाही. नायकेला कळलंय, स्टारबक्सला कळलंय, पण चर्चला कळलेलं नाही. आपल्याला ही जाणीव व्हावी की आपण गुंतवणूक करणं गरजेचं आहे. तरुण पिढी सर्वात मोठी पिढी आहे आणि जर त्यातले केवळ 4%च उरले तर ती आपली हार आहे. अमेरिकेतल्या प्रत्येक चर्चचं ते अपयश आहे. आपली स्थिती युरोपसारखी आहे, कारण प्रत्येक रविवारी सकाळी संपूर्ण देशभरात हजारो रिकामी चर्चेस दिसतात. आणि जर आपण सावरलो नाही तर हाच आपला शेवट असेल. होय, पुनर्विचार करण्याची, आपल्या चर्चमध्ये बदल आणण्याची आणि चर्चमधल्या गुंतवणुकीत वाढ करण्याची गरज आहे. आणि सारांश हाच आहे की जेव्हा तुम्ही आपल्या चर्चची पुढच्या वर्षीची अर्थव्यवस्था तयार कराल किंवा पुढच्या वर्षीची वैयक्तिक देणगी ठरवाल, तेव्हा तुम्ही कशाला प्रथम स्थान देता हे महत्त्वाचं आहे. आपण सर्वांनी मुलांना महत्त्व द्यायला हवं. आपल्या चर्चमध्ये आम्ही परमेश्वराकडे हीच प्रार्थना करतो की पुढील 5 वर्षामध्ये आपल्या देशातल्या 100,000 मंडळींनी आपला तरुण संघ दुप्पट करावा आणि दुप्पट करून शिष्य बनवावेत. फक्त तुम्ही दुप्पट करू शकत नाही, तुम्हाला शिष्य बनवावे लागतील. म्हणजे मला असं म्हणायचं की आसपासच्या मंडळींनी एकत्र यायला हवं आणि प्रौढांनी तरुणांसाठी मार्गदर्शन करणारे आणि मदत करणारं व्हायला हवं आणि त्यांनी अगदी मोकळ्या मनाने द्यायला शिकलं पाहिजे. तुम्ही अशा एका तरुण पालकाची नेमणूक करायला हवी ज्याच्याकडे तरुणांसाठी उत्तम योजना असतील आणि जो तरुणांना ख्रिस्ताच्या सेवेसाठी प्रोत्साहन देईल आणि त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक प्रौढ पालक देखील असायला हवा. जर एखाद्या तरुण संघात सरासरी 10 जण असले तर 5 वर्षात 30 लक्ष तरुण शिष्य तयार होतील. आपल्या आत्ताच्या पिढीत फक्त 33 लक्ष तरुण असे असतील. आपण ही सेवा करू शकतो, पण त्यासाठी प्रत्येक मंडळीने त्यात सहभागी व्हायला हवं आणि आपल्यातल्या प्रत्येकाकडे लहान मुलांमध्ये ख्रिस्तासाठी सेवा करण्याचं हृदय असून आपण म्हणायला हवं आम्ही काय करू शकतो, आम्ही कोणती पावलं उचलायला हवीत. मी अशा काही मंडळांविषयी ऐकलंय ज्यांनी 3 महिन्यापूर्वी केवळ 2 लहान मुलांमध्ये सेवा सुरू केली होती आणि आता त्यांच्याकडे दर आठवडी 100 मुलं जमतात. कारण त्यांनी लहान मुलांकडे लक्ष देण्याचा निर्णय घेतला होता. लहान मुलं जातात, ज्यांना ते हवंहवसे वाटतात त्यांच्याकडे ते जातात. जर जगाने त्यांना स्वतःकडे आकर्षित केलं तर ते तिकडे जातील. जर एखाद्या गँगने अंमली पदार्थ विक्रेत्याने बोलवलं तर ते तिकडे जातील. जर आपण त्यांच्यावर लक्ष केंद्रित केलं तर ते आपल्याकडे येतील. रॉन, मी लिहिलेल्या मन ही एक युद्धभूमी आहे या पुस्तकाविषयी सांगा. हे पुस्तक प्रौढांसाठी मी 15 वर्षापूर्वीच लिहिलंय. ते माझं एक लोकप्रिय पुस्तक आहे, पण हेच पुस्तक लहान मुलांसाठी आणि तरुणांसाठी अनुरूप करावं असं मला प्रकर्षाने जाणवलं. आणि आजच्या तरुण पिढीला मनाच्या कोंडमाऱ्याला तोंड द्यावं लागतंय का? अगदी खरं आहे, नक्कीच. हीच तर सर्वात मुख्य गोष्ट आहे जिच्याविषयी आपण आज कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच बोललोय. तरुण मन सैरभैर होण्याची एकही संधी दवडत नाही. ते नेहमी याच संधीच्या शोधात असतं. तरुण मुलं आठवड्यातून एकदा 1-2 तासासाठी चर्चला येतात, पण त्यांच्या जीवनातल्या इतर वेळात त्यांचं मन इतर गोष्टींनी व्यापून जातं. म्हणूनच आमच्या सभांमध्ये आम्ही लहान मुलांना योद्धे व्हायला शिकवतो. केवळ एक नामधारी ख्रिस्ती नव्हे तर देवाचे योद्धे होण्यासाठी आम्ही त्यांची मानसिकता सैनिकासारखी घडवण्याचा प्रयत्न करतो, अगदी इराकी सैनिकासारखी. त्यांना जर युद्धाचा विसर पडला तर जर त्यांचं लक्ष विचलित झालं तर ते युद्ध करू शकणार नाहीत. आपल्या मुलांच्या बाबतीत हेच घडतं. ते चर्चला येतात, ते तरुण संघात सहभागी होतात, ते तरुणांच्या सभांनाही हजर राहतात, ते पेट्या मशाली यासारख्या कार्यक्रमांना उपस्थित असतात. हे चांगलं आहे, पण या वातावरणातून बाहेर पडल्यानंतर जगातल्या इतर गोष्टी त्यांचं चित्त वेधून घेतात. त्यांचा पैसा, त्यांचं संगीत, त्यांचं मन, त्यांचं सर्व काही हिरावून घेतात. आणि आपण त्यांना शिकवायला हवं की त्यांनी आपलं मन जगातल्या नश्वर गोष्टींवर केंद्रित करू नये तर स्वर्गातल्या अविनाशी गोष्टींवर केंद्रित करावं. आणि त्यांचं मन असं तयार करायला हवं की जगातल्या गोष्टी किती आकर्षक वाटल्या तरी आपल्या मुलांनी केवळ परमेश्वरावर जीवेभावे प्रीती करावी. खरंय रॉन, तुम्ही उद्या पुन्हा आमच्यासोबत असणार आहात. मला ठाऊक आहे तुम्हाला भरपूर काही सांगायचंय. उद्या आमचा कार्यक्रम पुन्हा पहा, म्हणजे तुम्ही प्रत्येक दिवशी जीवनाचा आनंद कसा लुटायचा ते शिकू शकाल. उद्या आपण पुन्हा रॉन लूस सोबत चर्चा करू. देव तुम्हाला आशीर्वाद देव.